सातारा तालुका हद्दीत वाडे गावाला जोडणाऱ्या वेण्णा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। प्रशासनाला वारंवार याबाबत कळवून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुरबाड प्रशासनाचा जाहीर निषेध करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या मधोमध वृक्षारोपण करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी वाडे गावाचे ग्रामस्थ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता नलावडे, रमेश बोराटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। 15 ऑगस्टपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील अशी घोषणा पालकमंत्री यांनी केली होती। त्या घोषणेचे काय झालं असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। जय महाराष्ट्र। दत्ता नलावडे, मी दत्ता नलावडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, सातारा जिल्हा। आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत। जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदनं दिलेले आहेत। या वेण्णा नदीच्या पुलाची झालेली दुरावस्था, या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात डागडुजीसाठी कित्येक वेळा निवेदनं देऊन त्यांना झालेले आहेत, पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही। आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे, संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी। या खड्ड्यांमुळे वेण्णा नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला, ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं। जिल्हा प्रशासनानं 15 ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं। त्याचं काय झालं? आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं। त्याचं सुद्धा काय झालं? त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जाऊ दे लगेच। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो। या मुद्द्यांचं शासनाचं करायचं काय? घरी मुंडीवर पाय। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, हर हर। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।